हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ई सहेली. सगळ्यात पहिल्यांदा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या मनात जे पण कोणते क्वेश्चन आहेत ते सगळे दूर होणार आहेत. सगळ्याची आन्सर्स मी देणार आहे. जसं की कोर्स एक्झॅक्टली ई सहेलीवरून कसा घ्यायचा आहे, लॉग इन कसं करायचं आहे, आमचे नेक्स्ट चॅप्टर दिसत नाही आहेत, पेमेंट कसं करायचं, नोट्स कशा, सर्टिफिकेट कशी, आणि अशा प्रकारचे भरपूर जे पण क्वेश्चन तुमच्या मनात आहेत, आज सगळ्याची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. ई सहेलीवर अवेलेबल असलेले कोर्सेस ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला ई सहेलीच्या वेबसाईटवर जावं लागेल. www.esaheli.com ही आपली वेबसाईट आहे. त्याचप्रमाणे आपले अँड्रॉइड आणि iOS ॲप सुद्धा आहेत. यापैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही कोर्सेस ॲक्सेस करू शकता. आपल्या वेबसाईटवर आल्यानंतर किंवा ॲप थ्रू तुमचा आवडता कोर्स सिलेक्ट करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लॉग इन करणं. जरी तुम्ही कोर्स परचेस केलात तरी सुद्धा तो तुम्हाला विजिबल होणार नाही जर का तुम्ही हे लॉग इन केलं नसेल. जर का तुम्ही आता हे वेबसाईट थ्रू लॉग इन करत असाल तर वेबसाईट ओपन केल्यानंतर राईट हँड साईड कॉर्नरला तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल. हे कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुमचा सिलेक्टेड कोर्स तुम्हाला शिकायला चालू होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे लॉग इन करणं. लॉग इनचं बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल की ज्याच्यावर तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ज्या मोबाईलवरून तुम्ही हा कोर्स बघणार आहात, तुमचा सिलेक्टेड कोर्स बघणार आहात, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. हा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर एक OTP तुमच्या फोनवर येईल. तो OTP एंटर केलात की तुमची प्रोफाईल लॉग इन होते. तुमचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, मी मगाशी म्हणलेलं तसं एक OTP तुमच्या फोनवर आला असेल, तो तुम्हाला एंटर करायचा आहे की जेणेकरून तुम्ही लॉग्ड इन होता आणि तुम्हाला तुमची कोर्स जर्नी लवकरच स्टार्ट करता येते. बघा, मोबाईल नंबर एंटर करून झाल्यानंतर एक जो OTP आलेला तो मी एंटर केला आणि त्याच्यानंतर ही पर्सनलाइज माझ्या नावाची प्रोफाईल साठी मी लॉग्ड इन झाले. इथे बघा तुम्हाला चेहरा दिसतोय, माझं नाव दिसतंय. म्हणजेच काय तर मी जे सिलेक्ट केलेले कोर्सेस आहेत ते आता मला ह्या कॅटेगरी अंडर दिसायला विजिबल होतील. म्हणजेच माझी कोर्सची जी लर्निंग जर्नी आहे ती मला आता स्टार्ट करता येणार आहे. आता ई सहेलीवरून तुम्ही ॲक्च्युली कोर्सेस कसे परचेस करू शकता किंवा घर बसल्या तुम्ही तुमचे आवडते कोर्सेस कसे शिकू शकता हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सर्व कोर्सेस दिसायला चालू होईल. कोर्सेस टॅबवर जायचं आहे. इथे तुम्हाला अवेलेबल असलेले सगळे कोर्सेस दिसतील. आता ह्याच्यामधून तुमचा आवडता कोर्स तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मला जर का पर्सनल ग्रूमिंग हा कोर्स घ्यायचा असेल तर मी पर्सनल ग्रूमिंगच्या कोर्सपाशी लर्न मोर हा ऑप्शन सिलेक्ट करणार. आता जसं मी हा ऑप्शन सिलेक्ट करते तसं बघाल तुम्ही यूट्यूबवर अवेलेबल असलेले व्हिडिओज आणि कोर्स परचेस करण्यासाठी बाय नाऊ हा ऑप्शन तुम्हाला विजिबल होतो. कोर्स परचेस करण्यासाठी बाय नाऊ वर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डिटेल समरी दिसेल. जसं तुम्ही पे 999, तुम्हाला तर माहिती आहे ई सहेलीवर कोणताही कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल, कोणताही कोर्स तुम्हाला करायचा असेल तर फक्त 999 रुपयाला आहे. तुम्ही बघा, इथे सगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कॅनर सुद्धा आहे. स्कॅनर थ्रू सुद्धा तुम्ही हे पेमेंट करू शकता. तुमच्या फोनवरून फक्त 999 रुपयाचं तुम्हाला पेमेंट करून तुमचे कोर्सेस जे पण कोणते सिलेक्ट केलेले आहेत ते चालू करून द्यायचे आहेत. तुम्ही परचेस केलेले कोर्सेस तुम्हाला प्रोफाईल एकदा लॉग इन केली की त्याच्यानंतर माय लर्निंग्स ह्या टॅबच्या अंडर सगळे कोर्सेस जे तुम्ही विकत घेतलेले आहेत, जे तुम्ही चालू केलेले आहेत ते दिसतील. जसं की ही प्रोफाईल झाली माय लर्निंग. आता या माय लर्निंगमध्ये तुम्ही सिलेक्ट केलेले, पेमेंट केलेले जे पण कोणते कोर्सेस असतील ते तुम्हाला विजिबल होतील. सो प्रोफाईलमध्ये कायम लक्षात ठेवा, ई सहेलीवर तुम्हाला यायचं आहे, तुमच्या फोन नंबर आणि OTP थ्रू लॉग इन करायचं आहे आणि तुमच्या पर्सनलाइज प्रोफाईलमध्ये माय लर्निंग्स या टॅबच्या अंडर तुम्ही जे सिलेक्ट केलेले, परचेस केलेले कोर्सेस आहेत ते तुम्हाला विजिबल होतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोही कोणता कोर्स तुम्ही घेतलेला आहे आणि तो आता शिकायला चालू केला आहे तर असा
असा प्रश्न पडतो की हे चॅप्टर्स लॉक कसे काय बरं आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगते. जसं की आता हा हेअरस्टायलिस्ट कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर्स दिसतील. हे चॅप्टर्स नंबर 1, नंबर 2 अशा पद्धतीने दिलेले आहेत. आणि तुम्ही बघाल तर पहिले 2 चॅप्टर माझे बघून कंप्लीट झालेले आहेत, पण तरीही तिसरा चॅप्टर मला लॉक दिसतोय. तर ह्याचं कारण काय आहे, तर हा जो सेकंड चॅप्टर आहे, जो अलीकडचा चॅप्टर आहे, तो मी पूर्णपणे बघून कंप्लीट केलेला नाहीये. म्हणजेच काय, जोपर्यंत कोणताही एक चॅप्टर तुम्ही कंप्लीट बघत नाही तोपर्यंत त्याच्या पुढचा चॅप्टर तुम्हाला विजिबल होत नाही. याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ई सहेलीकडून जितकं पण नॉलेज आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय ते संपूर्णपणे तुम्ही घ्यावं आणि तुमच्या नॉलेजमध्ये पूर्णपणे अपग्रेड करावं. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही अलीकडचा चॅप्टर किंवा पहिला चॅप्टर बघून कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचा चॅप्टर लॉक आहे असंच दिसतं. आता तुम्ही कोर्स ज्या वेळेला शिकायला ॲक्च्युली चालू करता तर त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की ह्या स्पेसिफिक टॉपिकच्या बद्दल आपल्याकडे जर का नोट्स असतील तर जास्त बरं पडेल. आणि त्याच वेळेला ई सहेलीने त्याची सुद्धा सोय करून ठेवलेली आहे. जसं की हा आता माझा मेकअप आर्टिस्ट कोर्स आहे, त्याच्यातला हा पहिला चॅप्टर आहे. तर त्या चॅप्टरच्या खाली मला इथे 4 ऑप्शन दिसत आहेत: ओव्हरव्ह्यू, नोट्स, कम्युनिटी आणि रिव्ह्यूज. ज्या वेळेला मी नोट्स या टॅबमध्ये क्लिक करते त्यावेळेला तिथे जे अवेलेबल असलेल्या नोट्स आहेत, ज्या काही थिअरीच्या नोट्स असतील, ज्या काही नवीन एखाद्या टॉपिकच्या नोट्स असतील, त्या तुम्हाला अशा PDF फॉर्मॅटमध्ये विजिबल होऊन जातील. सो ज्याही चॅप्टरला गरज असेल नोट्सची त्या प्रत्येक चॅप्टरच्या खाली तुम्हाला नोट्स विजिबल होतील. आता ज्या वेळेला तुम्ही नोट्सवर क्लिक करता त्यावेळेला अशा प्रकारचे जे पण कोणते इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन नोट्स दिलेले असतील त्या तुम्हाला त्या स्पेसिफिक चॅप्टरच्या बरोबर विजिबल होतील, दिसायला लागतील. आता ई सहेलीमध्ये तुम्ही कोर्स परचेस केलेला आहे, तुमची प्रोफाईल मोबाईल नंबर एंटर करून लॉग इन पण केलेली आहे माय लर्निंग्स या टॅबच्या अंडर, तरीही तुम्ही जो कोर्स सिलेक्ट केलेला आहे तो तुम्हाला दिसत नसेल तर मग मात्र तुम्ही आपल्या ई सहेलीच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. आता तुमच्या सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे सर्टिफिकेट कुठून मिळणार, कसं मिळणार, कसं दिसणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कोर्स संपूर्ण बघून कंप्लीट करता, म्हणजेच सगळे चॅप्टर्स बघा मी कसे कंप्लीट केलेले आहेत, जो लास्ट चॅप्टर असतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय सर्टिफिकेट, ते तुम्हाला अनलॉक होतं. जसं चॅप्टर्सच्या वेळेला होतं की जोपर्यंत तुम्ही अलीकडचा चॅप्टर बघितल्याशिवाय पुढचा अनलॉक होत नाही, सेम तसंच सर्टिफिकेटच्या बाबतीत आहे. जोपर्यंत तुम्ही सगळे चॅप्टर्स कंप्लीट करत नाही तोपर्यंत सर्टिफिकेट लॉक राहतं. आता ज्या वेळेला हे कंप्लीट बघून झालेले आहेत त्यावेळेला मी सर्टिफिकेटवर क्लिक केलं, बघा इथे कॉंग्रॅच्युलेशन्सची स्क्रीन येते आणि डाउनलोड सर्टिफिकेट हा ऑप्शन तुम्हाला दिसायला लागतो. आता ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल त्यावेळेला तुमच्या फोनवर तुमच्या नावाचं सर्टिफिकेट दिसायला लागेल. बघा ज्या वेळेला मी डाउनलोड सर्टिफिकेट करते त्यावेळेला तुमच्या नावाचं सर्टिफिकेट तुम्हाला विजिबल व्हायला लागतं. आता वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन की मी कोर्स परचेस केलेला आहे पण किती दिवस हा कोर्स मला करता येईल, मला बघता येईल किंवा मला शिकता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई सहेलीवरचे कोणतेही तुम्ही सिलेक्ट केलेले कोर्सेस याचा ॲक्सेस तुम्हाला 1 वर्षासाठी मिळणार आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही ई सहेलीवरचे कोर्सेस कितीही वेळा कुठेही तुमच्या कन्व्हिनियंट टायमिंगनुसार बघू शकता आणि शिकू शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही मोबाईल ॲप्स थ्रू किंवा वेबसाईट थ्रू लॉग इन करायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप असेल लॉग इन करणं. त्याच्यानंतर तुमचे आवडते सिलेक्टेड कोर्सेस तुम्हाला परचेस करायचे म्हणजेच पेमेंट करायचे. आणि थर्ड फायनल स्टेप म्हणजे तुमचे हे सिलेक्ट केलेले कोर्सेस तुम्हाला माय लर्निंग्स या टॅबच्या अंडर विजिबल व्हायला लागतील. आय होप तुमची क्वेरी रिझॉल्व झाली असेल आणि इन केस काहीही डाऊट किंवा काहीही क्वेश्चन असेल तर ह्या व्हिडिओवर कमेंट नक्की करा.